आज करत आहे उकळलेल्या बटाट्याची सुकी भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य: बटाटे उकळलेले आहेत आणि छोटे छोटे चिरून घेतलेले आहेत, त्याची साल काढून। नंतर एक साधारण असा कांदा, तो बारीक चिरलेला आहे। जिरं, मोहरी, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, तिखट, धने पावडर, जिरे पावडर, हळद, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, मीठ आणि तेल। पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। या चम्मचने मी 2 चम्मच तेल टाकणार आहे। 1 चम्मच आधीच टाकलेला आहे, आता 1 चम्मच। तेल तापलेलं आहे, त्यात मी मोहरी टाकते। छान तडतडत आहे ती। त्यानंतर थोडं जिरं टाकत आहे आणि हा कढीपत्ता तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता किंवा अख्खा पण टाकू शकता। हे 2 मिरच्या चिरलेल्या होत्या, त्या हिरव्या मिरच्या टाकते। हे झालेलं आहे, आता मी त्यात चिरलेले कांदे टाकते आणि हे मंद आचेवरती होऊ द्यायचे। कांदे लवकर शिजावा म्हणून थोडं मीठ टाकून द्यायचं, नंतर थोडं टाकायचं आणि हे झाकून ठेवून द्यायचे। कांदे झालेले आहेत, कढीपत्ता टाकल्यामुळे त्याचा सुगंध छान येत आहे। आता आपण टाकणार आहोत अद्रक, लसूण आणि सांबाराची पेस्ट, ती पण थोडी टाकायची, जास्ती नाही। मसाल्याच्या भाज्या करतो तेवढं नाही टाकायचं, अगदी चवीपुरती थोडं टाकायचं। आता टाकत आहे हळद, ते अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरं पावडर आणि हे थोडं याच्यामध्ये धने पावडर थोडं जास्त टाकायचं, म्हणजे जसं समोसे वगैरे करतात ना त्यासारखी भाजीची चव येत असते। धने पावडर जास्त टाकल्याने। आणि आता टाकायचं आहे मीठ। मिरच्या टाकल्यामुळे तिखट कमी टाकायचं, अर्धा चम्मचच तिखट। आणि आधी मीठ टाकलं होतं त्यामुळे आता अर्धा चम्मचच मीठ टाकायचं। हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे उकळलेले बटाटे होते ते चिरलेले आहेत, ते टाकत आहोत आपण। हे सगळं मिक्स करायचं। ही भाजी लवकर होते कारण बटाटे शिजलेले असतात, झटपट होणारी भाजी आहे ही। मिक्स केल्यानंतर ही 1-5 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे सगळा मसाला पूर्ण बटाट्यामध्ये, तिखट, मीठ, मसाला सगळं मिसळून जातो। छान 5 मिनटात छान झालेली आहे। वास पण छान येत आहे कढीपत्ता टाकल्यामुळे आणि धने जिरे पावडरचा पण वास येत आहे। आता आपण याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर, ज्याला नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये सांबार म्हणतात आणि पुण्या मुंबईकडे याला कोथिंबीर म्हणतात, ते आपण टाकलेलं आहे। अशा प्रकारे बटाट्याची सुकी भाजी तयार आहे। भाजी छान दिसत आहे। तुम्ही हिवाळ्यामध्ये जर अशी भाजी केली तर त्यामध्ये तुम्ही हिरवे तुरीचे दाणेसुद्धा, ताजे ताजे शेंगा मिळतात त्याचे दाणे टाकू शकता, वाटाण्याचे दाणे टाकू शकता आणि छान भाजी होते। आणि अशी भाजी करून तुम्ही बटाटे वडी करू शकता, नंतर समोसे करू शकता किंवा बटाट्याचे पराठेसुद्धा करू शकता, ते पण छान वाटतात। नक्की करा, सगळ्यांना आवडते, तुम्हालासुद्धा आवडेल। अशी ही बटाट्याची सुकी भाजी, नागपुरी भाजी।